नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस दल आता सज्ज झालंय। ठिकठिकाणी नाकाबंदी करून नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिलेत। त्यासोबत जवळपास 800हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। तसंच नवीन वर्षाचं स्वागत करताना ड्रिंक अँड ड्राईव्ह टाळावं आणि नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी केलं आहे। रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात 22 वर्षीय नराधमाकडून 7 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग झाल्याची संतापजनक घटना घडली। या नराधमानंच चिमुकलीसोबत हे कृत्य केल्याचं समोर आल्यानंतर कोर्लई गावासहित जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती। या घटनेच्या निषेधार्थ आर्यन दीपक कोटकर याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कोर्लई ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कारविले यांच्याकडे करण्यात आली आहे। पेण तालुक्यातील मुंगोशी गावाच्या शेजारी श्रीदुर्ग सांकशी किल्ल्यावर गेली 3 ते 4 वर्ष पासून पेण पनवेल येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सेवकांच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे। या स्वच्छता मोहिमेत गडावरील पाण्याचे टाके, जुन्या अवशेषांची साफसफाई करण्यात येत असताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या शिवभक्तांना यावेळी गडावर काही पुरातन मूर्ती सापडल्यात। या मोहिमेत शंभू महादेवाची पिंडी, नंदीबैल याची मूर्ती, शस्त्र असलेली एक रेखीव देवीची मूर्ती सापडली आहे। 22 जुलै 2021 रोजी अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महापूर आला होता। तळीये येथे दरड कोसळून 84 जणांना आपला प्राण देखील गमवावा लागला होता। शासनानं सर्व जबाबदारी हाती घेत दरडग्रस्तांना आर्थिक मदत आणि पुनर्वसन म्हणून घरांची पूर्तता केली, परंतु अद्यापही काही कुटुंबांना शासनाकडून घर मिळालं नाही। उलट ज्यांना राहण्यासाठी घरांची गरज नाही त्यांना शासनानं घर दिली आणि खरंच ज्यांना घरांची गरज आहे त्यांना मात्र घरापासून वंचित ठेवण्यात आलं असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। लवकरात लवकर शासनानं घर दिलं नाही तर आम्ही सर्व कुटुंब याच राहत्या कंटेनरमध्ये टोकाचं पाऊल उचलणार असल्याचं गंगावणे कुटुंबियांनी सांगितलं आहे। दिघोडे गावातील एका टपरीवर उघड्यावरील शोरमा खाल्ल्यानं अनेकांना पोटात दुखणं, उलट्या, जुलाब झाले होते। त्यापैकी 8 रुग्णांना पनवेल येथील गुणे रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले। सध्या त्या रुग्णांची प्रकृती चांगली असली तरी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना संबंधित प्रशासन परवानगी देतेच कशी असा सवाल डॉक्टर गिरीश गुणे यांनी उपस्थित केलाय। तसंच लहान मुलांनी नागरिकांनी उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत असं आवाहनही डॉक्टर गिरीश गुणे यांनी केलं आहे। दारू पिऊन आपल्या ताब्यातील वाहन चालवू नका यासाठी वाहन चालक आणि मालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृती अभियान राबवण्यात आलं। पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाडिक आणि पथकानं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, नवीन पनवेल उड्डाण पूल परिसर यासह महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी जनजागृती अभियान राबवून दुचाकी तसंच 4 चाकी वाहनांवरील वाहन चालकांना दारू पिऊन वाहन चालवू नका असं आवाहन केलं। तसंच वाहन चालकांचं प्रबोधन केलं। पेण शहरातील कोंबडपाडा येथे झालेल्या कोंबडपाडा वासिनी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत फायनलमध्ये आधिरा 11 संघ प्रीमियर लीग 2024चा मानकरी ठरला। आधिरा 11 संघास 25,000 रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी माजी नगरसेवक प्रशांत ओक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली, तर द्वितीय क्रमांक रायझिंग स्टार या संघास 15,000 रोख रक्कम तर आकर्षक ट्रॉफी आणि तृतीय क्रमांकास 10,000 रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात आली। रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय खोपोली येथील पत्रकार तय्यब खान आणि आकाश जाधव यांच्या वतीनं यावर्षी देखील खोपोली पत्रकार क्रिकेट संघामार्फत क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। या क्रिकेट सामन्यांमध्ये KTSP मंडळ शिक्षक, खालापूर वकील असोसिएशन, खोपोली पोलीस ठाणे, खोपोली नगर परिषद कर्मचारी संघ, खोपोली आणि खालापूर पत्रकार मित्र यांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला। या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक KTSP HSC मंडळ शिक्षक यांनी तर द्वितीय क्रमांक खोपोली पत्रकार संघ यांनी पटकावला। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।